नमस्कार मित्रांनो. कधी रात्री शांतपणे आकाशाकडे पाहून फक्त थांबून विचार केलाय का? अथांग काळोख, त्यात चमकणारे असंख्य तारे, असंख्य आकाशगंगा, आणि त्या सगळ्यांमध्ये आपण, फक्त एक क्षणभराची उपस्थिती. पण या अफाट विश्वात एक गोष्ट लक्ष वेधून घेते. इथे गोंधळ नाही. प्रत्येक ग्रह आपल्या कक्षेत आहे, प्रत्येक तारा आपल्या संतुलनात आहे, प्रत्येक नियम न थांबता काम करत आहे. मग प्रश्न उभा राहतो, कोणी चालवत नसताना हे सगळं इतकं व्यवस्थित कसं? आजचा हा व्हिडिओ याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहे. आणि विश्वास ठेवा, उत्तर जितकं शांत आहे तितकंच खोल आहे. खूप वर्षापूर्वी राजगृहाजवळ गिधाडकूट पर्वत होता. एके सकाळी गौतम बुद्ध तिथे ध्यानस्थ बसले होते. तेवढ्यात एक तरुण त्यांच्याजवळ आला. तो गणित जाणत होता, खगोलशास्त्र अभ्यासलेला होता आणि विश्वाला एक प्रचंड यंत्र म्हणून पाहायला शिकलेला होता. तो बुद्धांना म्हणाला, भगवंत, तुम्ही म्हणता की विश्वाला कोणी ईश्वर चालवत नाही, मग व्यवस्था इतकी अचूक कशी आहे? हे विश्व विखुरलं का नाही? बुद्धांनी त्याच्याकडे पाहिलं. त्यांच्या नजरेत ना गूढ होतं ना चमत्कार. ते शांतपणे म्हणाले, व्यवस्था कुणाच्या आदेशाने तयार होत नाही. व्यवस्था तेव्हा निर्माण होते जेव्हा एखाद्या गोष्टीचा स्वभावच तसाच असतो. बुद्ध पुढे म्हणाले, सूर्याला उगवण्यासाठी कोणाच्या आदेशाची गरज नाही. पृथ्वी फिरते कारण फिरणं हा तिचा स्वभाव आहे. हृदय धडधडतं कारण धडधडणं हा त्याचा नियम आहे. हे सगळं स्वभावानुसार घडतं. बुद्धांनी समोर वाहणाऱ्या नदीकडे बोट दाखवलं. ते म्हणाले, ही नदी वाहते म्हणून कोणी तिला सांगितलं आहे का? वाहणं हा पाण्याचा स्वभाव आहे. उंचावरून खालच्या दिशेने जाणं, गुरुत्वाकर्षण, पाण्याचा प्रवाह, हे सगळे नियम आहेत, आदेश नाहीत. बुद्ध म्हणाले, हेच विश्व आहे. एक विशाल नदी जी कोणाच्या नियंत्रणाशिवाय आपल्या नियमांवर वाहत आहे. आज विज्ञानही हेच सांगतं. इलेक्ट्रॉन नेहमीच ठराविक कक्षेत फिरतात. गुरुत्वाकर्षण नेहमीच वस्तूंना ओढतं. प्रकाश नेहमी एकसारख्या वेगाने जातो. कोणी चालवत नाही, कोणी हस्तक्षेप करत नाही, फक्त नियम. बुद्धांनी यालाच म्हटलं धम्म. धम्म म्हणजे जे जसं आहे तसंच आहे. तो तरुण पुन्हा विचारतो, भगवंत, मग सगळं आपोआप चालत असेल तर गोंधळ का होत नाही? बुद्धांनी स्मित हास्य केलं. बुद्धांनी जवळ पडलेलं एक कोरडं पान उचललं. ते म्हणाले, हे पान आपल्या वेळेवर झाडावरून गळतं. वारा त्याला वाहून नेतो, सूर्य त्याला सुकवतो आणि शेवटी माती त्याला स्वतःमध्ये सामावून घेते. कोणाचाही आदेश नाही, पण एक सुंदर क्रम आहे. बुद्ध पुन्हा म्हणाले, जे नियम समजून घेत नाहीत ते व्यवस्था पाहून कोणीतरी नियंत्रक आहे असं मानतात. पण जिथे कारण आहे तिथे परिणाम ठरलेलाच असतो. जिथे नियम आहेत तिथे न्यायाधीश लागत नाही. आग जाळते, कर्म फळ देतं, गुरुत्व ओढतच. इथे ना पक्षपात आहे, ना बक्षीस, ना शिक्षा, फक्त नियम. बुद्ध हसले आणि म्हणाले, संतुलन कोणी राखत नाही. संतुलन टिकतं कारण असंतुलन स्वतःच नष्ट होतं. जे टिकू शकत नाही ते नाहीसं होतं. जे नियमांशी जुळतं तेच टिकतं. बुद्धांचं शेवटचं वाक्य होतं, या विश्वात व्यवस्था आहे पण शासक नाही. तुम्ही ज्या देवाला मानता त्या देवाला घाबरायची गरज नाही. घाबरायचं असेल तर स्वतःच्या कर्मांना घाबरा. कारण विश्व कोणी चालवत नाही, पण नियम सगळ्यांना चालवतात. जर ही विचार यात्रा तुमच्या मनाला भिडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व शेअर करा. तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि बुद्धांचा हा विज्ञानाधिष्ठित दृष्टिकोन आवडला असेल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच गहन विचारांसाठी आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.